Hello everyone, welcome to BSc Agri Studying Guide. So friends, today's lecture we have to see lecture number 7 for fundamentals of agronomy second. In this lecture we have to see or study soil moisture constant, soil moisture characteristic curve. तर मित्रांनो, आपल्या या BSc Agri Studying Guide यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण पाहणार आहोत फंडामेंटल्स ऑफ ॲग्रोनॉमी या कोर्ससाठीचं लेक्चर नंबर 7th, की ज्याचा कोर्स नंबर असणार आहे ॲग्रो 1 to 3 अँड कोर्स क्रेडिट इज 1+1=2. तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या BSc ॲग्री स्टडिंग गाईड या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका. तर पहिल्यांदा आपण पाहणार आहोत सॉइल मॉइश्चर कॉन्स्टंट्स. इन धिस लेट्स सी इंट्रो. Soil moisture constants, it is the study of water and its availability of water available in soil at standard crop growth stage is called soil moisture constant. Means it is availability of water within the crop root stages or crop root zones. It is called as soil moisture constants. तर जे वॉटर आहे ते क्रॉपच्या रूट झोनमध्ये किंवा त्याला ग्रोथ होण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्या एरियाजमध्ये आढळून येतं त्याला म्हणायचं सॉइल मॉइश्चर कॉन्स्टंट्स. तर या ठिकाणी पहा, सॉइल मॉइश्चर कॉन्स्टंट्स या त्याच्यासाठीचं एक चार्ट दिलेला आहे. त्यानंतर दॅट इज डायग्रॅमेटिक रिप्रेझेंटेशन ऑफ सॉइल मॉइश्चर कॉन्स्टंट्स, सॉइल वॉटर क्लासिफिकेशन अँड देअर पोटेन्शियल्स. तर सॉइल मॉइश्चर कॉन्स्टंट आहे ते पहा, लेफ्टकडून राईटकडे जाताना इन्क्रीज होत जात असतं. आणि त्यामध्ये ड्राय किंवा विल्टिंग पॉईंट, फील्ड कॅपॅसिटी, सॅच्युरेशन, ग्रॅव्हिटेशनल वॉटर, कॅपिलरी वॉटर या सर्वांचा समावेश आहे. आणि हे सर्व असणार आहे ह्युमिडिटीवरती डिपेंड. तर जे सॉइल वॉटर कॉन्स्टंट्स आहेत त्यामधील फर्स्ट कॉन्स्टंट आहे मॅक्झिमम वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, MWHC or saturation capacity. When all pores of the crop or soil are filled with water, the soil is said to be under saturation capacity of maximum water holding capacity. जेव्हा एखाद्या सॉइलमधील सर्व जे पोर्स आहेत, मॅक्रोपोर्स आणि मायक्रोपोर्स, ते पाण्याने भरले जातात तेव्हा त्या सॉइलला आपण म्हणायचं की ती सॉइल सॅच्युरेशन कॅपॅसिटीच्या अंडर आहे. आणि तेव्हा पूर्ण सर्व जे पोर्स भरलेले असतात तेव्हा त्या सॉइलची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ही मॅक्झिमम असते. द टेन्शन ऑफ वॉटर ॲट सॅच्युरेशन कॅपॅसिटी इज ऑलमोस्ट झिरो अँड इट इज इक्वल टू फ्री वॉटर सरफेस. आणि त्यावेळेला जे वॉटरमधील जे टेन्शन आहे ते ऑलमोस्ट झिरो असतं, बिकॉज सर्व जे पोर्स आहेत ते भरलेले असणार आहेत. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, त्यांच्यामधील जे टेन्शन आहे ते झिरो असणार आहे आणि निग्लिजिबल असणार आहे. तर सर्वात जास्त वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कोणत्या सॉईलची असते तर तुम्हाला समजलं पाहिजे क्ले सॉईलची. सर्वात लो आहे ते सँड. या ठिकाणी पहा, वॉटर होल्ड करण्याची कॅपॅसिटी या सॉईलमध्ये कमी असल्यामुळं हे पाणी सॅच्युरेट होत आहे आणि इनफिल्ट्रेशन होऊन पूर्णपणे खाली जात आहे. त्यानंतर लोम सॉईलमध्ये सँडपेक्षा चांगले असते आणि सर्वात जास्त वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी क्ले सॉईलमध्ये आहे. या ठिकाणी पहा, लिचिंग आउट होत नाही आहे या पाण्याचं. त्यानंतर दुसरा जो कॉन्स्टंट असणार आहे तो आहे मॉइश्चर इक्विव्हॅलंट. मॉइश्चर इक्विव्हॅलंट इज डिफाइन्ड ॲज द अमाऊंट ऑफ वॉटर retained by initially saturated soil after being subjected to a centrifugal force of 1000 times that of gravity for about half an hour. तर जो 1.5 तासचा कालावधी आहे त्यामध्ये सॅच्युरेटेड सॉइलने जी वॉटर रिटेन केलेली आहे त्याच वॉटरला किंवा मॉइश्चरला म्हणायचं मॉइश्चर इक्विव्हॅलंट. आणि तो 1000 टाइम्स असतो ग्रॅव्हिटीच्या 1.5 तासांसाठी. द मॉइश्चर कंटेंट व्हेन एक्सप्रेस्ड ॲज मॉइश्चर पर्सेंटेज ऑन ओन ड्राय बेसिस
गिव्स द व्हॅल्यूज ऑफ मॉइश्चर इक्विवॅलंट. तर जो मॉइश्चर कंटेंट आहे तो मॉइश्चर पर्सेंटेजमध्ये एक्सप्रेस केला जातो आणि ओव्हन ड्राय बेसिसवरती, म्हणजे याचं जे प्रॅक्टिकल असेल किंवा इक्विवॅलंट हा जो काढला जातो तो ओव्हन ड्राय मेथडने आपल्याला काढतात. इन मीडियम टेक्स्चर्ड सॉइल्स द व्हॅल्यूज ऑफ फील्ड कॅपॅसिटी अँड मॉइश्चर इक्विवॅलंट नियरली इक्वल. तर पहा, ज्या मीडियम टेक्स्चर्ड सॉइल आहेत त्यांच्यामधील फील्ड कॅपॅसिटी आणि मॉइश्चर इक्विवॅलंट हा ऑलमोस्ट इक्वल असतो. इन सँडी सॉइल द फील्ड कॅपॅसिटी एक्सीड्स द मॉइश्चर इक्विवॅलंट. तर सँडी सॉइलमध्ये काय होतं पहा, जी फील्ड कॅपॅसिटी आहे ती मॉइश्चर इक्विवॅलंटला एक्सीड करतं. तर या ठिकाणी पहा, जे सँडी सॉइल आहेत, क्ले सॉइल आहेत, सिल्ट सॉइल आहेत, यांमधील जी मॉइश्चर इक्विवॅलंट याचे जो डायग्राम दिलेला आहे तो या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय. त्यानंतर थर्ड क्रमांकाचा जो कॉन्स्टंट आहे तो आहे फील्ड कॅपॅसिटी. हे जे कॉन्स्टंट आहे ते इम्पॉर्टंट असणार आहे तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने, ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टीने. द मॉइश्चर हेल्ड बाय सॉइल अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज कॉल्ड फील्ड कॅपॅसिटी. तर एखाद्या मातीने मॉइश्चर धरून ठेवलं असणं की जे ग्रॅव्हिटेशनलच्या विरुद्ध असतं. फॉर एक्झाम्पल, एखाद्या सॉइलमध्ये जर का या ठिकाणी जर का मॉइश्चर धरून ठेवलं असेल त्या सॉइलने, तेव्हा काय होत असतं, या मॉइश्चरवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही अप्लाय होत असतो. तरीही या सॉइलने हे मॉइश्चर धरून ठेवणं, त्याच मॉइश्चरला म्हणायचं, त्याच क्रियेला म्हणायचं त्या सॉइलची फील्ड कॅपॅसिटी. ॲट द फील्ड capacity, the large soil pores are filled with air and the micro pores are filled with water and any further drainage is slow. जर जे लार्ज सॉइल पोर्स आहेत ते जर एअरनं भरलेले असतील आणि जे मायक्रो पोर्स आहेत ते वॉटरनं भरलेले असतील तर त्यामधील ड्रेनेज हे स्लो असतं. द फील्ड कॅपॅसिटी इज अप्पर लिमिट ऑफ वॉटर अवेलेबिलिटी टू प्लांट्स. जी फील्ड कॅपॅसिटी आहे ती अप्पर लिमिट असते एखाद्या प्लांटसाठीची. या पहिल्या झोनमध्ये फील्ड कॅपॅसिटी आपल्याला आढळून येत असते. पहा, या ठिकाणी फील्ड कॅपॅसिटीचा जो बार आहे जो चार्ट आहे तो पहा की सर्वात लो फील्ड कॅपॅसिटी आहे ती सँडी सॉइलमध्ये, त्यानंतर सँडी लोम, लोम, सिल्ट लोम, क्ले लोम अँड क्ले. सर्वात जास्त फील्ड कॅपॅसिटी ही क्ले सॉइलमध्ये असते. या ठिकाणी हा जो आहे चार्ट त्यामध्ये तुम्हाला दिसून येईल. द सॉइल मॉइश्चर टेन्शन बिटवीन 0.1 टू 0.33 ॲटमॉस्फिअर. तर यामध्ये सॉइल फील्ड कॅपॅसिटीमध्ये जे सॉइल मॉइश्चर टेन्शन असतं ते 0.1 टू 0.33 ॲटमॉस्फिअर्स एवढं असतं. या ठिकाणी -0.1 आहे पहा. इट इज डिटरमाइंड विथ द हेल्प ऑफ प्रेशर प्लेट ॲपरेटस. तर फील्ड कॅपॅसिटी ही काढली जाते प्रेशर प्लेट ॲपरेटस याच्या सहाय्यानं. द मॉइश्चर कंटेंट ॲट FC इज टेकन ॲज 100%. फील्ड कॅपॅसिटीमधील जे मॉइश्चर कंटेंट असणार आहे ते 100% आपण मानलं जातं. इट कम्स आफ्टर 48 टू 72 hours आफ्टर इरिगेशन. जी फील्ड कॅपॅसिटी आहे ते आपल्याला समजून येते 48 ते 72 तासामध्ये, म्हणजे 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला एखाद्या सॉइलची फील्ड कॅपॅसिटी किती आहे हे समजून येतं. त्यानंतर चौथ्या क्रमांकाचा जो कॉन्स्टंट आहे तो आहे परमनंट विल्टिंग पॉईंट, PWP और विल्टिंग कोएफिशियंट. तर हा जो परमनंट विल्टिंग पॉईंट आहे तो प्रपोज केला होता ब्रिग्स अँड शंत्स यांनी 1912 मध्ये. द सॉइल मॉइश्चर कंटेंट ॲट विच प्लांट्स कॅन नो लॉंगर ऑब्टेन इनफ मॉइश्चर टू मीट ट्रान्सपिरेशन requirements and remain wilted unless water is added to soil.
तर सॉईल मॉइश्चर कॉन्स्टंट असा प्रकारचा की ज्यामध्ये एखाद्या प्लांटला मॉइश्चर हे अवेलेबल होत नाही त्याच्या ट्रान्सपिरेशनसाठी, आणि जर का ते पाणी जर मिळालं नाही त्या प्लांटला तर ते झाड वाळून जाऊ शकतं. त्यालाच म्हणायचं परमनंट विल्टिंग पॉईंट. इट इज लोअर लिमिट ऑफ अवेलेबल सॉईल मॉइश्चर टू प्लांट्स. एखादा जर प्लांट असेल त्याच्यामधील जो लोअर लिमिट आहे, जर का यामध्ये विल्टिंग पॉईंट जर एवढा असेल तर त्याच्या खाली परमनंट विल्टिंग पॉईंट हा अवेलेबल असतो, की त्यामध्ये सर्वात कमी प्रमाण असते तो परमनंट विल्टिंग पॉईंटचं. सॉईल मॉइश्चर टेन्शन ॲट परमनंट विल्टिंग पॉईंट इज अबाउट 15 ॲटमॉस्फिअर ऑर -15 बार्स. हे इम्पॉर्टंट आहे पहा. विल्टिंग पॉईंट इन मोस्ट सॉइल्स इन द रिजन ऑफ 50% ऑफ फील्ड कॅपॅसिटी. तर जो विल्टिंग पॉईंट असतो जास्तीत जास्त सॉईलमध्ये फील्ड कॅपॅसिटीच्या 50% भागामध्ये विल्टिंग पॉईंट हा अवेलेबल असतो. त्या विल्टिंग पॉईंटच्या सर्वात खालचे जे स्टेज आहे किंवा सर्वात डीप आहे तो आहे परमनंट विल्टिंग पॉईंट. परमनंट विल्टिंग पॉईंट इज डिटरमाइन्ड बाय ग्रोविंग डार्फ सनफ्लावर प्लांट्स. तर जे परमनंट विल्टिंग पॉईंट आहे तो डिटरमाइन कोणत्या प्लांटने करतात हे इम्पॉर्टंट आहे पहा. जे सनफ्लावर प्लांट आहे त्याच्या सहाय्यानं परमनंट विल्टिंग पॉईंट हा फाइंड केला जातो. तर 5व्या क्रमांकाचा जो कॉन्स्टंट असणार आहे तो आहे अल्टिमेट विल्टिंग पॉईंट. तर अल्टिमेट विल्टिंग पॉईंटला काय होतं पहा, जे परमनंट विल्टिंग पॉईंट आहे त्याच्यासुद्धा ही दूरची स्टेज असणार आहे. आणि यामध्ये पहा प्लांटचा काय होत असतं, द मॉइश्चर कंटेंट ॲट विच विल्टिंग इज कम्प्लीट अँड द प्लांट डाय इज कॉल्ड एज अल्टिमेट विल्टिंग प्लांट. तर हे जर असं विल्टिंग पॉईंट आहे की ज्यामध्ये प्लांटचं डाय होतं, म्हणजे एखादं झाड मरून जातं. जेव्हा वॉटर स्कॅरसिटी होईल तेव्हा हा जो विल्टिंग पॉईंट आहे या विल्टिंग पॉईंटला अवेलेबल सॉईल मॉइश्चर हे सर्वात कमी असतं. त्यामुळे काय होतं, प्लांट हे डाय होऊन जातं, की ज्यामध्ये प्लांटला त्याच्या झाडासाठी आवश्यक तेवढा मॉइश्चर मिळत नाही. द सॉईल मॉइश्चर टेन्शन ॲट हाय ॲज -60 बार्स. तर यामध्ये सॉईल मॉइश्चर टेन्शन हे सर्वात जास्त असतं -60 बार. तर या ठिकाणी आहे पहा विल्टिंग पॉईंट प्लांट डाईज. त्यानंतर 6व्या क्रमांकाचा जो सॉईल मॉइश्चर कॉन्स्टंट आहे तो आहे अवेलेबल सॉईल मॉइश्चर ASM. Moisture available for plant growth is capillary water between field capacity and permanent wilting point. तर पहा जे सॉईल मॉइश्चर अवेलेबल आहे, अवेलेबल सॉईल मॉइश्चर म्हणजे फील्ड कॅपॅसिटी आणि परमनंट विल्टिंग पॉईंट यांच्यामध्ये जी पोकळी असेल किंवा जी ग्रोथ असेल, जो भाग असेल त्याला म्हणायचं अवेलेबल सॉईल मॉइश्चर. तर हा जो अवेलेबल सॉईल मॉइश्चर आहे तो डिटरमाइन केला जातो फील्ड कॅपॅसिटी मायनस परमनंट विल्टिंग पॉईंट. आणि सर्वात जास्त अवेलेबल सॉईल मॉइश्चर असणार आहे क्ले सॉईलमध्ये. या ठिकाणी हा जो ग्राफ आहे याच्यावरून तुम्हाला समजू शकतं. तर त्यानंतर 7वा जो सॉईल मॉइश्चर कॉन्स्टंट आहे तो आहे हायग्रोस्कोपिक कोएफिशियंट. Air dried soil at atmosphere contains tightly bound water with soil particles and water if macro and micro pores are completely replaced by air. हायग्रोस्कोपिक कोएफिशियंट मध्ये काय असतं पहा, जे ड्राय सॉईल आहे एअर ड्राय सॉईल त्यामध्ये काय करतात, सॉईल जे पार्टिकल्स आहेत त्यामधील मायक्रोपोर्स आणि मॅक्रोपोर्स आहेत ते पूर्णपणे एअरने फिल केले जातात. आणि यामध्ये जे सॉईल मॉइश्चर असणार आहे ते किती असणार आहे तुम्ही त्याचा अंदाज लावू शकता. द मेट्रिक सेक्शन ऑफ दिस स्टेज इज कॉल्ड ॲज हायग्रोस्कोपिक कोएफिशियंट. तर याचा जो मेट्रिक सेक्शन आहे, सर्व जो ॲव्हरेज सेक्शन किंवा तुम्ही मध्य म्हणू शकता त्याला म्हणायचं हायग्रोस्कोपिक कोएफिशियंट. द क्ले सॉईल कंटेन्स मोर कोलॉइडल मटेरियल्स
contain more hygroscopic water than sandy soil. जे कॉलॉइडल मटेरियल्स आहेत ते क्ले सॉईलमध्ये सर्वात जास्त आढळून येतात सँडी सॉईलपेक्षा, हे तर नक्कीच आहे. आणि आणि जे क्ले सॉईल आहे त्यामध्ये हायग्रोस्कोपिक वॉटरही जास्त आढळून येत असतं सँडी सॉईलपेक्षा. ॲट दिस मॉइश्चर कन्स्टेंट द मॅट्रिक पोटेन्शियल ऑफ सॉईल वॉटर इज अबाउट 31 ॲटमॉस्फिअर. तर सॉईल मॉइश्चर कंटेन्स कॉन्स्टंट 31 ॲटमॉस्फिअर इतक्या टेन्शनला आढळून येत असतं. ॲट दिस पॉईंट वॉटर in the soil is absorbed on the soil colloids so tightly that it can be moved only vapor from. तर काय असतं पहा, जो हायग्रोस्कोपिक कोइफिशियंट आहे त्यामध्ये जे वॉटर आहे ते सॉइलने ॲब्सॉर्ब केलं जातं आणि खूप मोठ्या टाईटलीमध्ये ते ॲब्सॉर्ब करून ठेवलं जातं आणि ते फक्त वेपर फॉर्ममध्येच मूव्ह होऊ शकतं. म्हणजेच इव्हापोरेशन वगैरे या स्टेजेससाठीच ते यूज केलं जातं, बिकॉज त्या सॉईल कॉलॉइड्सनी ते मॉइश्चर हे टाईटली ॲब्सॉर्ब केलेलं असेल. तर जे हायग्रोस्कोपिक कोएफिशियंट आहे पहा या ठिकाणी दिलेलं आहे, त्यामध्ये कॅपिलरी वॉटरचं प्रमाण कमी असेल, एअर ड्रायचं पर्सेंटेज जास्त असेल. तर हायग्रोस्कोपिक कोएफिशियंट हे जे आहेत 7 सॉईल मॉइश्चर कन्स्टंट्स. याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट पॉईंट पाहायचा आहे सॉईल मॉइश्चर कॅरेक्टरिस्टिक कर्व. तर हा कर्व काय सांगतो, क्ले सॉईलचा हा कर्व काय आहे, या ठिकाणी व्हॉल्यूम वॉटर कॉन्टेंट काय आहे, सॉईल वॉटर पोटेन्शियल्स बारमध्ये आपण मोजतो, सँडी सॉईल, लोमी सॉईल या तिन्ही सॉईलचं कंपॅरिझन यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. त्यामध्येच पाहूयात सॉईल वॉटर कॅरेक्टरिस्टिक कर्व. अर्ली कन्सेप्च्युअल मॉडेल फॉर SWC curve was based on bundle of cylindrical capillaries represented of pore space geometry by Millington and Quirk in 1961. तर हे जे बंडल आहे सिलेंड्रिकल कॅपिलरीजचा त्याच्यावरून पोर स्पेस जिओमेट्री ही मांडली मिलिंग्टन आणि क्विर्क यांनी. द BCC रिप्रेझेंटेशन पॉस्च्युलेट्स दॅट ॲट गिवन मॅट्रिक पोटेन्शियल अ पोर्शन ऑफ interconnected cylindrical pores is completely liquid filled whereas larger pore are completely empty. तर या रिप्रेझेंटेशन मध्ये काय केलं पहा, ज्या सिलेंड्रिकल पोर्स आहेत ते इंटरकनेक्ट केल्या एकमेकांना आणि त्या पूर्णपणे लिक्विडनं भरल्या आणि त्याचप्रमाणे जे लार्जर पोर आहेत ते कम्प्लिटली एम्प्टी ठेवले. त्यामुळे काय झालं पहा, जे सॉइलचे जे वॉटर आहे किंवा जो वॉटर आहे त्याच्याबद्दल जो कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या त्यांनी पॉस्च्युलेट केल्यात. त्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक कर्वबद्दल आपण पाहूयात. अ कर्व शोइंग रिलेशनशिप बिटवीन द एनर्जी स्टेटस ऑफ वॉटर मीन्स टेन्शन अँड अमाऊंट ऑफ मॉइश्चर इन सॉईल. तर हा जो कर्व आहे तो काय शो करतो, जो एनर्जी स्टेटस आहे वॉटरमधील किंवा टेन्शन ऑफ वॉटर आणि अमाऊंट ऑफ मॉइश्चर इन सॉईल या दोघांमधील जे रिलेशन आहे ते शो करत आहे. या ठिकाणी पहा आणि या ठिकाणी वॉटर कंटेंट. ॲज एनर्जी स्टेटस ऑफ सॉईल डिक्रीजेस सॉईल वॉटर कंटेंट ऑल्सो डिक्रीजेस. जर का जे सॉईलमधील जे एनर्जी आहे एनर्जी असेल ती डिक्रीज झाली तर त्यामधील वॉटर कंटेंट हे सुद्धा डिक्रीज होणार आहे. बरोबर आहे, बिकॉज त्यामधील टेन्शन हे कमी होणार आहे. In other words, as the soil moisture content decreases, more energy has to be applied to extract moisture from the soil. म्हणजे सॉईल मॉइश्चर कंटेंट आहे ते डिक्रीज झाले एखाद्या सॉईलमधील, तर एखाद्या सॉईलला किंवा सॉईल पार्टिकलला ते मॉइश्चर एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी जास्त एनर्जी अप्लाय करावी लागणार आहे. बरोबर, बिकॉज हे सॉईल मॉइश्चर हे दूरवर असणार आहे. Soil moisture can be characteristic curve for sandy soil L shape. या ठिकाणी पहा L shape. For clay soil I shape almost the straight line.
तर क्ले सॉईलला ऑलमोस्ट स्ट्रेट आहे, पण मोस्टली आय शेप म्हटलं जातं. तर हे जे शेप आहेत ते इम्पॉर्टंट आहेत पहा एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने. तर जे क्ले सॉईलचा जो कर्व आहे तो ऑलमोस्ट स्ट्रेट आहे, त्याचप्रमाणे सँडीचा ऑलमोस्ट एल शेपड आहे. तर या ठिकाणी जो सॉईल मॉइश्चर कॅरेक्टरिस्टिकचा कर्व दिलेला आहे तो तुम्ही पहा. आणि हा जो प्रश्न जर तुम्हाला एक्झाममध्ये विचारला तर ही जी डायग्रॅम आहे ती इम्पॉर्टंट आहे, याचा तुम्ही सराव करा. अत्यंत सोपी आणि साधी डायग्रॅम आहे. तर मित्रांनो, आपण या लेक्चरमध्ये पाहिलं सॉईल मॉइश्चर कन्स्टंट्स, त्याचप्रमाणे सॉईल मॉइश्चर कॅरेक्टरिस्टिक कर्व. तर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या बेस ॲग्री स्टडी गाईड यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे टेलिग्राम ग्रुप, व्हॉट्सअप ग्रुप यांना तुम्ही सुद्धा जॉईन होऊ शकता. या सर्वांची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता आणि व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जॉईन होऊ शकता. तर मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती आपण बेस ॲग्री तसेच MS ॲग्री त्याचप्रमाणे ज्या विविध स्पर्धा परीक्षा आहेत त्यांच्याबद्दल आपण लेक्चर देत असतो. त्याचप्रमाणे 11वी 12वी महाराष्ट्र स्टेट बोर्डसाठी ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या सब्जेक्टचे आपण लेक्चर देत असतो. तर मित्रांनो, कृषीच्या ज्या घटक आहेत त्यामधील जे विद्यार्थी असतील किंवा तुमचे मित्र असतील त्यांना आपल्या या चॅनलची लिंक शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, असे होते हे लेक्चर की ज्यामधून जी माहिती आहे त्या माहितीचा फायदा नक्कीच तुमच्या अभ्यासामध्ये होईल अशी मी आशा करतो. चल तर मित्रांनो, आता भेटू पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये नवीन माहितीसह, नवीन विषयासह. आता मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.